यानंतर बातमी आहे साताऱ्यामधून नुकत्याच पार पडलेल्या एका गाण्याच्या शुभारंभ कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि या अनावरण सोहळ्यादरम्यान उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवून आणि गॉगल लावत गाण्यावर ठिका धरला। यानंतर बातमी आहे ठाण्यातून। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे। राज्यात महायुतीचे 70 उमेदवार हे निवडणुकीपूर्वीच निवडून आले। यावर विरोधकांनी भाजप शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत। मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव टाकला गेला। पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाला आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केला। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी युबीटीच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवला। पोलीस विक्रांत घाग नावाचा उमेदवाराला घेऊन गेले आणि नंतर त्यांना अर्ज मागे घेतला असा आरोप जाधवांनी केला। तर महाराष्ट्रात सापडणाऱ्या ड्रग्जचं केंद्रबिंदू साताऱ्यात आणि ठाण्यात आहे। याच पैशातून निवडणूक बिनविरोधात करत असल्याचा आरोप राजन विचार यांनी केला। सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेंच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। तर या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। या ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ड्रग्स हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल। आज तुम्ही बघितलं असेल शाळेच्या बाहेर सर्रासपणे त्या ठिकाणी ड्रग्सची विक्री चालू आहे। ते कुठून येते ड्रग्स? हे ड्रग्स जे आहे तुम्हाला माहिती आहे याचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे आणि ठाण्यात पण आहे। आणि तुम्ही बघितलं असेल तोळ्याचा भाव आहे, तोळ्याचा भाव।